संपूर्ण देशामध्ये महागाईच्या झळा ज्या आहेत ते सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचसोबत आता देवांना देखील महागाईचा फटका जो आहे तो सहन करावा लागणार असल्याची परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे. कारण की गणपती मूर्ती तयार करणारे जे काही कच्चा माल आहे त्यात काही प्रमाणावरती वाढ जी आहे ती झालेली आहे. ते नेमकं कशा पद्धतीने या वाढ जी आहे ती झालेली आहे आणि कुठल्या-कुठल्या मालाची वाढ जी आहे ती झालेली आहे. यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत मूर्तिकार नारायण वाघ आहे. भाऊ काय सांगणार? कुठल्या-कुठल्या वस्तूंचे जे भाव जे आहे ते वाढलेले आहेत? अ, सगळ्यात प्रथम म्हणजे जे आता मोठ्या गणपतींना जे लोखंड लागतं, स्टील लागतं, त्या लोखंडच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. कलर कामाच्या ह्याच्यात प्रायमरपासून ऑइल पेंट कलर वगैरे सगळ्याच प्रकारच्या रंगांमध्ये वाढ झालेली आहे. साधारणतः 15% च्या आसपास जे काही मटेरियल आहे आमचं, म्हणजे यावेळेस बाहेरची मंडळं वाढलेली आहेत. कारण की बऱ्यापैकी गुजरात आपलं मध्य प्रदेशमधून मंडळं वाढलेली आहेत आणि गुजरातमधले पण काही मंडळं आहेत तेही वाढलेली आहेत. त्याच्यामुळे मटेरियल हे जास्त प्रमाणात लागतं, तर त्याचा फटका आम्हाला बसतोय मटेरियलचे रेट वाढल्यामुळे. हो, पण असं म्हटलं जातं, की महाराष्ट्रात पेननंतर सर्वाधिक मूर्त्या ज्या आहेत त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बनत असतात. नेमकं किती मूर्त्या बनत असतात आणि त्यांची किती इंचपासून तर किती फुटापर्यंत त्यांची वाढ असते? साधारणतः 7 इंचापासून मूर्ती इथं नंदुरबार जिल्ह्यामध्ये तयार होते आणि संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याची जर विचार केला तर 70,000 ते 80,000 मूर्ती घरगुती जी बसते, ती मूर्ती तयार होते. शेकडो म्हणजे हजारोच्या आसपास मूर्ती ही मोठी जी मंडळांना लागते ती मूर्ती तयार होत असते. आता साधारणतः म्हणजे बघायला गेलं तर 21 फुटापर्यंत मूर्ती ही नंदुरबारमध्ये तयार होते. याच्या पुढेही मंडळांची मागणी असते, परंतु रस्त्याची रहदारी आता नाशिककडचे, संभाजीनगरचे, उदयपूर, राजस्थान भरपूर लांब-लांबचे फोन येतात. पण रस्त्यावरती वायरा वगैरे किंवा तार वगैरे किंवा रहदारीच्या हिशोबाने आम्ही उंचीच्या ह्या काही 21 फुटाच्या आतल्या मूर्त्या आहेत, त्या तयार करायचा आम्ही विचार केला मूर्तिकारांनी जास्तीत जास्त. नेमकं मागणी जी आहे मूर्त्यांची ती कुठून-कुठून येत असते आणि आपण साधारण कुठपर्यंत पाठवत असतात? आता आपल्याकडे म्हटलं तर उदयपूर, राजस्थान, मेवाड, त्याच्यानंतर बंगलोर, केरळची मूर्ती बुक आहे. त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, नाशिक, येवला, अ, लांब-लांबच्या मूर्त्या बुक. जर एम-पीचा विचार केला तर भोपाळची मूर्ती बुक आहे. भोपाळला पण आपली एक मूर्ती बुक झालेली आहे. अशा बऱ्याच लांब-लांबच्या मूर्त्या आपल्याकडे बुक आहेत, मोठ्या. निश्चितच पेननंतर सर्वाधिक मूर्ती ज्या आहेत त्या नंदुरबार जिल्ह्यात बनत असतात. मात्र महागाईच्या झळा ज्या आहेत त्या देवांना देखील बसताना दिसून येत आहे. कारण की गणपतींच्या मूर्त्या ज्या बनवण्याच्या का जे काही कच्चा माल आहे त्याची जी वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली जवळपास 25 ते 30% आता मूर्त्यांचे देखील दर जे आहे ते यामुळे वाढले असल्याचं चित्र दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.